हॅलो फ्रेंड्स, आम्ही आता चाललेलो आहोत अहमदाबाद गुजरात राज्यामधील नर्मदा नदीवरती उभारलेलं द युनिटी ऑफ स्टॅच्यू या पुतळ्यांना बघण्यासाठी आणि तिथल्या सगळ्या निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी आणि तिथले एक उभारलेले जुहू पार्क हे सुद्धा बघण्यासाठी. तर चला जाऊया माझ्यासोबत तुम्ही सगळे आणि बघूया, आनंद घेऊया आपण द स्टॅच्यू ऑफ युनिटी या आपल्या गुजरातमधील 182 फूट उंच असलेल्या वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं. सगळे या आहेत आमच्या जान्हवी मॅडम, हे आहेत मकसूद सर, इंगळे सर, रोहित सर, हमारे नए फोटोग्राफर संगीता मैडम, टेकाड़े सर, भारत, उसके बाद में कामरे, पठान, रोशनी और लास्ट में है वंदना और वर्षा और मैं भी हूँ वर्षा. ये हमारे ड्राइवर साहब. हे आहे गवे, हे गवे आहेत रानगवा. आणि त्या साईडला दिसतंय स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे वल्लभभाई पटेल यांचा पुतळा. आणि आपण आता हे करतोय जंगल की सैर. हा जू पार्क आहे आणि याच्यामध्ये विविध सगळे प्राणी पक्षी आपण बघतो आहेत. हाय, हम आ चुके हैं स्टैचू ऑफ लिबर्टी. द स्टैचू ऑफ लिबर्टी, अहमदाबाद बड़ौदा डिस्ट्रिक्ट. बहुत ही सुंदर नजारा है, देखिए. हा प्रवेश मार्ग आहे आणि इथून आपण जातो आहे सर वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याकडे. अतिशय सुंदर असं बघा, दोन्ही साईडला निसर्गाने भरपूर सुसज्ज, स्वच्छ आणि विविधतेने नटलेला हा परिसर. इथून जरी हा पुतळा आपल्याला जवळ दिसत असेल पण तरी हा पुतळा खूप उंचावरती आहे. यामध्ये पुतळ्याकडे जाण्यासाठी आपल्याला दोन्ही प्रकारच्या पायऱ्या आहेत, एक्सेलेटर पण आहेत आणि साध्या पण पायऱ्या आहेत. दोन्ही मार्गाने आपण वरती जाऊ शकतो आणि सुंदर असा नर्मदा नदीवरती हा पुतळा उभारलेला आहे, याचं दर्शन घेऊ शकतो. बघा रात्रीच्या वेळेला किती छान पुतळा आपल्याला दिसतो आहे. आणि याच्यावरती प्रकाश ज्या वेळा पडतो त्यावेळेला विविध प्रकारच्या प्रतिमा त्या झळकतात आणि आपल्याला बघायला मिळतात. तर चला तर पाहूया आपण द स्टॅच्यू ऑफ युनिटी. आणि याच चला तर फ्रेंड्स, आपण पुन्हा भेटूया नवीन माहितीसह, नवीन आपल्या एका व्हिडिओसह. आणि हा व्लॉग तुम्हाला जर आवडला असेल तर त्याला लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.